मी SM आत्मकथा कॉन्टिनेंटल प्रकाशन पृष्ठसंख्या 437। मी SM थोर स्वातंत्र्यसेनानी गांधीवादी विचाराचे SM जोशी यांचे जीवनचरित्र या आत्मकथेतून वाचायला मिळते। 1904 ते 1984 आठवणींचा प्रदीर्घ प्रवास या आत्मकथेतून वाचकांसमोर येतो। अगदी लहानपणापासून जगलेल्या साऱ्या आठवणींसकट रत्नागिरी जिल्ह्यातील गोळप हे त्यांचं मूळ गाव। तिथेच त्यांचे प्राथमिक शिक्षण झाले। त्यानंतर शिक्षणासाठी त्यांना खूप फिरावं लागलं। खूप हाल अपेष्ट्या सोसत दिवस कंठावे लागले। तो काळ पारतंत्र्याचा होता। लोकमान्य टिळक, महात्मा गांधी, विनोबा भावे यांच्या विचाराने त्यांचे जीवनच बदलून गेले। सत्याग्रह, असहकार आंदोलन, भूमिगत कार्यकर्ता हे जीवन बनून गेले। सतत तुरुंगवास वाट्याला आला। स्वातंत्र्यप्राप्तीचे ध्येय हे अंतिम सत्य त्यांनी मानले, त्याप्रमाणे जगले। स्वातंत्र्यप्राप्तीनंतरही केवळ आणि केवळ भारताची उन्नती हाच ध्यास घेऊन ते जगले। हे पुस्तक भारतीय स्वातंत्र्य चळवळीचा सारा इतिहास आपल्यासमोर मांडते। गांधीजींच्या विचारांचे, कृतीचे श्रेष्ठत्व उमगते, उलगडते। स्वातंत्र्यप्राप्तीनंतरच्या घडामोडींचा तपशील वाचता येतो। स्वातंत्र्यप्राप्तीनंतरही विविध आंदोलने झाली। त्यामागची भूमिका अगदी पारदर्शीपणे मांडली आहे। विशेषतः आणीबाणीचा काळ व इंदिराजींच्या व्यक्तिमत्वाबाबत तपशीलवार नोंदी आहेत। भारतीय स्वातंत्र्याच्या इतिहासाचा एक महत्त्वाचा दस्तऐवज म्हणून हे पुस्तक वाचायलाच हवं। आत्मकथेच्या रूपाने मांडलेला इतिहास आहे हा, म्हणूनच पुस्तक मनाची पकड घेते। कुठेही जरासुद्धा रटाळपणा, अतिशयोक्ती वाटत नाही। उलट या लोकांनी प्रत्येक गोष्टीचा किती बारीक सारीक विचार केला, जनतेच्या भावनांना किती महत्त्व दिले, समाजसेवेचा एक आदर्श घालून दिला। निस्पृहपणे केलेले काम नेहमीच प्रेरणादायी असेच आहे। हा एक ऐतिहासिक ठेवा वाचकांना दिल्याबद्दल पुस्तक निर्मितीमागील सर्व हातांना सलाम।